मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीचं 6वं पर्व दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. एंटरटेनमेंटचा धमाका असणाऱ्या घरात स्पर्धकांचा कल्ला आणि एकमेकांवरील शाब्दिक हल्लाही पाहायला मिळतो आहे. कधी हास्याचा धमाका होतोय तर कधी वादाची ठिणगीही पडते. पण जेव्हा एलिमिनेशनचं वादळ येते तेव्हा धाकधुकीही वाढते. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी भाऊचा धक्का कोणाला मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच होस्ट रितेश देशमुख राकेश बापटवरून दिव्या शिंदेची शाळा घेणार आहे, तर काऊडॉनला म्हणजेच प्रभू शेळकेला सज्जड दमही मिळणार आहे. चला पाहूयात भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय होतंय. प्रभू, तुम्ही हद्द पार केली. तुम्ही स्वतः म्हणालात मी 20 वर्षाचा आहे असं मला वागवा आणि आजपासून मी तुम्हाला तसंच वागवा. 2 आठवडे तुमचं कौतुक झालं, तुमचे लाड झाले. आता तुम्ही लाडात आला, उद्धटपणे वागताय, तुम्ही रूल मोडताय. आता बस. या घरात एक लाडका भाऊ योजना सुरू झालेली आहे आणि त्याची सुरुवात दिव्या तुम्ही केलेली आहे. राकेश दादा हे राकेश दादा ते फक्त नातं दिसतं, तुमचा गेम दिसत नाही. दिव्या तुम्ही बाहेर लीडर आहात ना, इथे फक्त सपोर्टर दिसतात, राकेश यांच्या प्रवक्ता. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहेत. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षक हो, बिग बॉस मराठीच्या घरात कोणाचं वागणं चुकतंय आणि कोण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय असं तुम्हाला वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी. टार्गेट असतील सागर आणि खबरीलालकडे येतील प्रभू. प्रभू 6 अंडी आहेत माझ्याकडे. कोणी सुद्धा कार्टून बोलायला जमत नाही. मला कार्टून बोलतो हे बराच का रे. मी म्हणतोय बरं मला भेव वाटतंय त्याच्या बोलण्याचा. अरे मेले प्रेम असतं ना ते. थांब जरा, माझं बोल काय. प्राजक्ताला असं वाटतं की इथल्या काही मुलींचा काही क्लास नाहीये. कारण तुला सवय आहे ग शिव्यांची, मला नाहीये. तो तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू आणि ती तुझी मेंटॅलिटी आणि तुला ते कळत आहे. तुला अजून काहीच गेम कळत नाही. मी शिकतीये आणि वर्स नाही होत चाललीये तुझ्यासारखी. जर भोक असतात ना म्हणून काही लोक एकटी असतात. हे तुझ्या नेचरमुळे. इथं सगळ्यांना सांगते माझ्या कॅरेक्टरवर सगळ्यांना माहितीये.